नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम करणार आहोत। अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे आणि हे बघा, झटपट तयार होणारी आणि सगळ्यांना आवडणारी अशी आपण ही स्वीट डिश बनवायची आहे। तर आपण रेसिपीकडे वळूया। या रेसिपीसाठी लागणारं साहित्यसुद्धा अगदी कमी आहे। मी जे आहे ते मिल्क पावडर घेतलेली आहे एव्हरीडेची। 10 रुपयाचं छोटं पाऊच येतं, अशी मी 10 रुपयाची पाऊच घेतलेलं आहे। त्याचं प्रमाण असं आहे की जेवढी मिल्क पावडर तेवढंच गव्हाचं पीठ। हे जे आहे ते मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे। आपल्याला हे मिश्रण एकजीव करायचं आहे, तर त्याच्यासाठी मी अर्धा अगदी चिमूटभर जे आहे मीठ घातलेलं आहे, चिमूटभर खायचा सोडा घातलेला आहे, साजूक तूप छोटे 2 चमचे घातलेला आहे आणि ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे। तर मी वेलची पावडरऐवजी माझ्याकडे जे वेलची इसेन्स होतं ते घातलेलं आहे आणि ह्याला मिक्सरला जे आहे ते फिरवून घ्यायचं आहे। हे मिश्रण एकजीव झालं ना की ह्याला चाळून आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत गुलाबजामचे। तर मिक्सरला हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला जे आहे ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे, थोडं दूध घालायचं आहे, दूध जास्त लागत नाही। चाळण्याचं कारण असं की ह्याच्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत आणि स्मूथ असे गुलाबजामचे गोल तयार होतात। तर अशा पद्धतीने जे आहे ते मी पीठ चाळून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं दूध घालून पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळल्यानंतर ना ह्याच्यामध्ये सोडा घातल्याचं असल्या कारणामुळे आपण 15 मिनटासाठी या पिठाला रेस्ट करत ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपल्याला पाकाची तयारी करायची आहे। आता मी फक्त 2 माणसापुरती म्हणजे अगदी 10 गुलाबजामचं हे माप आहे। मीडियम आकाराचे 10 गुलाबजाम होतात। अशा पद्धतीने जर का तुम्हाला जास्त गुलाबजाम करत असतील तर सेम माप पण जास्त प्रमाणात घेऊन तुम्ही तशा पद्धतीने गुलाबजाम वाढवू शकता। तर हे पीठ मळून झाल्यानंतर ह्याचे पाक आपल्याला करायचं आहे, हे व्यवस्थित रेस्ट होईपर्यंत। पाकासाठी ही जे आहे हे 10 गुलाबजामचं जे आहे 10 गुलाबजाम पुरते मी पाक बनवणार आहे। तुम्ही पाकही वाढवू शकता। तर ही एका वाटीला थोडीशी कमी अशी मी साखर घेतलेली आहे, त्यावर पूर्ण 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि मध्यम फ्लेमवर जे आहे ते पाण्याला उकळ काढलेली आहे आणि अशा पद्धतीने हा पाक रेडी झालेला आहे। तर आपल्याला गॅस बंद करायचा नाही आहे, बाजूच्या शेगडीवर या पाकाला आपल्याला बारीक फ्लेमवर ठेवायचं आहे गरम होत आणि आपल्याला एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात आता गुलाबजाम आपले तळून घ्यायचे आहेत। तर पीठ आपण मळून ठेवलेलं आहे त्याचे आपल्याला मध्यम आकाराचे, तुम्ही उभे किंवा गोल असे ज्या आकाराचे पाहिजे त्या आकाराचे तुम्ही गुलाबजाम वळून घ्या। हे बघा, पीठ व्यवस्थित भिजलं ना की त्याला अजिबात भेगा पडत नाहीत, व्यवस्थित सॉफ्ट असे गोळे होतात आणि हे गोळे आपल्याला लालसर असे मध्यम फ्लेमवर गॅस असताना तळून घ्यायचे आहेत। आणि हे गुलाबजाम आहेत ना ते आपल्याला पाकात सुद्धा गरमच करून घ्यायचे आहेत, कारण ते मुरतात व्यवस्थित म्हणून। तर हे 10 गुलाबजामचे गोळे झालेले आहेत। आता हे व्यवस्थित आपण तळून घेऊया लालसर असे। तेल छान तापलं आहे, त्याच्यात मी छोटीशी एक गोळी टाकून पाहिली, ती वर आली। तर आता अशा प्रकारे हे 10 गुलाबजाम मी एकत्र कढईत टाकलेले आहेत तेलामध्ये आणि आता हे व्यवस्थित लालसर तळून जसेच्या तसे जे आहेत ते लाल झाल्यानंतर जास्त करपवायचे नाही आहेत। लालसर झाले की आपल्याला त्याला गाळून घ्यायचं आहे आणि बाजूच्या शेगडीवर जे आहे ते बारीक फ्लेमवर पाक आपला आहे त्यामध्ये हे आपल्याला घालायचे आहेत, म्हणजे ते छान मुरले जातात। तर अशा पद्धतीने ही झटपट अशी स्वीट डिश होते। लग्नामध्ये वगैरे आवर्जून ही गुलाबजाम असतात, पण ह्या प्रकारचे गुलाबजाम तुम्ही घरच्या घरी अगदी पटपट बनून तयार होतात। तर तुम्ही ही रेसिपी जी आहे ती आवडली असेल ना तर या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि अशाच आपण वेगवेगळ्या रेसिपी घेऊन लवकरच भेटू। हे बघा, अशा पद्धतीने जे आहे ते आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत, अगदी सॉफ्ट आणि मस्त। धन्यवाद।